तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आमचे मोठे बंधू आमच्या शेजारी त्यांच्या 2 म्हशी विक्रील्या आहेत आणि एकदम खात्रीच्या म्हशी आहेत आणि त्या मी सतत पाहतोय म्हणजे आमच्या घरच्याच्या आहेत. तर त्या कशा आहेत, काय आहेत, त्या सगळ्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आणि काय आकडा सांगतात ते पण विचारू त्यांना. आणि मग चला तर लगेच म्हशी पाहू आता. तर म्हशी त्या दादांनी चारायला आणल्यात आता आणि इथं आणल्यात. काय हो मग बऱ्याच वर म्हशी आणल्यात? हा मग आता इकडं वर मोकळा माळ आहे ना, हा मग चराय काय आहे का? चरायला झालंय. आता कसं आहे का होत नाही बुवा आपला जोग होत्यात आता. बऱ्यापैकी जोगवत्यात. हा बऱ्यापैकी जोग होत्यात. आणि खाली जरा अडचण जागा आहे ना, हा मग इकडं वर मोकळा माळ आहे त्याच्यामुळे मग इकडे सारखायची फारकायची भेव नाही बुवा काही. हा न वहिनी आल्यात. हा ती आली उद्या रोप खाण्याची बुवा, पण मग आज आली नाही का, हा पाऊस चालू होता जरा. हा. मग म्हणे ते वरून खाली न्यायला थोडा भीती वाटते ना म्हशीची, हा, हा. सरकते, त्याच्यामुळे मग दोघा आलतो आम्ही. आणि अडचणीचा रान ना आपला. अडचणचा राणी. चला बरं मग म्हैशी का. तर कोणती म्हैस विकायची म्हणतात? दोन्ही विकायची आहेत तशा ना? हा दोन्ही विकायचे. हम्म. ही गोकुळी विकायची, ही प्युअर मावरी आहे. ही ना? हा ही प्युअर मावरी आहे. 15 कधी हिची लागण कधी काय झालती? 15 नोव्हेंबरची लागण आहे. 15 नोव्हेंबर 2025 ची. हा. तर एकदम जातो आणि ही आणि गरीब आहे काय काही मारित नाही, काही नाही, काही नाही. कोण आहे धरायला? कोण्या धरायची. आणि आपण पारिठ्या आणली होती. पारिठ्यापणामध्ये तिनं आपण तिला तिच्याकडून 6.5 लिटर 7 लिटर दूध पिळून गेले पार्ट्या असताना. पारिठ्या असताना. आणि त्या टायमाला पारडू काय होता? पारडू होता पण ते मारला आमच्याकडनं. मरला का? हा. हम्म. आणि तिचा त्या गावठीचा मारला नाही का. हा बरं कास बरं दाखवा काही. नाही काय नाही, एकदम गरीब आहे, शांत आहे, एकदम शांत आहे. काहीच नाही करीत. नाही, काही काय लादबीत नाही. काही मारित नाही. नाही नाही लादबीत काहीच नाही. हं. लादबीत नाही मारत. मागून मागच्या बाजूला पाहून घेऊ. हा 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 बघा ना, बघा. म्हैसला ताकद दिलं, सगळं पद्धतशीर आहे, जातवाने म्हैस. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ना, मावरी ही जातच खूप चालती आहे. हा. दुधाला- दुधाला चांगली राहते ना ही. दुधाला चांगली राहते. तब्येतीने चांगली म्हैस. तब्येतीने चांगली. म्हणजे हिला तरी किती किती दिवस येत जाण्याला अजून? मग ह्या म्हशीला किती महिना राहिला तरी जाण्याला? किती? 1.5 महिन्यामध्ये जाणार ती. 1.5 महिन्यामध्ये? 1.5 महिन्यामध्ये जाणार. 1.5 महिन्यात जाणार. हे काहीच नाही करीत हे. चरायला शांत आहे. हा. कोणी बारीक पोरांनी, कोणी बाया माणसाने, आता आमच्या बाया माणसं सांभाळतात हं. सगळं पद्धतशीर. आमचे पोरं सोडत त्याच्यातून वागत आहेत, काही नाही, मारायला नाही, काही नाही, काही नाही. गरीबच्या गरीब आहे ती. खात्री वाज आहे. सुती म्हैस आहे एकदम. सुती म्हैस आहे, प्युअर मावरी आहे, प्युअर अंगठी. आणि आता दिसत आहेस ही समोर समोर दिसत आहेस. हा फक्त बहुत चढ उतारायला थोडा घाबरायला आता नाही का, मोठा नाही. जनावर असल्यामुळं. नाही आपला रान चढ उतारचा त्याच्यामुळं. त्याच्यामुळे ना आडवं हे आहे ना, हा. त्याच्यामुळे मग नाही तर एकदम शांत आहे, तसं काही नाही. चरायला शांत आहे, पळत नाही, काही नाही. तर दादा तुम्हाला ही म्हैस मग ही म्हैस विकायची असं. आणि मग तशी म्हैस विकायचीच नव्हती बा, पण मग चला म्हणलं जर्सीची हाऊस करू नाही का आपण एकदा. हा हा एकदा. आणि लोक म्हणतात जर्सी घेऊन बघा एकदा बा म्हशीच. तुम्ही नुसतं आमच्या वडील वाढवाडल्यापासून म्हशीच आहेत आमच्या. हा हा. पण म्हणलं मग चला एकदा हाऊस करू बघू हा हा. असं. मग दादा ह्या मोठ्या म्हशीचा मावऱ्या काय सांगायला, काही आकडा काय हिचा? सांगायला काय, आता ती मागितली व्यापाऱ्यांनी 1,10,000 पण मग तेवढ्यात नाही ना आम्हाला हे होती. मग हा हा. परत बजेट कॉलमाडाचा ना, हा. मग
एक 15-20 पर्यंत सोडू आपण. सोडू. हा. पर मग तेवढं तुम्ही सोडणार आहेत तेवढ्याला, पण मग तिचा सांगायला तुमचा आकडा सांगायला 1.25 लाख सांगायचे. 1.25 लाख हा. सांगायला आहेत. हा हा सांगायला 1.25 लाख. ज्यावेळेस आपण बैठकीला बसू हा. त्यावेळेस थोडं होईल मागं पुढे होतील ना. होतील. हा हा म्हणजे कसं गिरायकाला हा हा समजायला. मागं पुढे होऊन जाईल. सांगायला 1.25 लाख आहेत. हा आता त्या व्यापाऱ्यांनी एक 10 ला मागितली आहे. हा. पण मग आता बैठकीला बसले होईल मागं पुढे. तर ह्या एका म्हशीचा झाला, तर आता ह्या दुसरी म्हैस आहे तुम्ही म्हणता ही द्यायची ना. हा ती गरीब आहे, ती शांत आहे. ते आमच्या मंडळीचे आहेत ना, हा गुडघे दुखत येत आणि माग सांभाळणे आम्ही दोघाच आहेत ना, हा. त्याच्यामुळं मग ते विकायची. आणि मंडळीला आमच्या गुडघ्यांमुळे जास्त हे होत नाही ना, चालू होत नाही, त्याच्यामुळं मग त्या म्हशी विकून टाकायच्या आहे. असं तर मग ही 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 आहे ना, ही गावठी आहे. ही गावठी म्हशी ना. हा ही गावठी आहे. ही तब्येतीनं चांगली आहे. ही तब्येतीनं चांगली आहे. ही नाही ना मारीत काही. नाही नाही मारायला नाही, मारायला एकही नाही मारी ती. शेतकऱ्यासाठी खास फायद्याची ही. आणि ती पण दोघी एकमेक एकत्र चरतात, भांड मारते नाही एकमेकीला, काय करते नाही काय नाही, आपल्या पद्धतशीरवाणी चरत्यात. काय काय म्हशी एकमेकीला अशा धावत्यात मारित्यात. आणि ही विकायची म्हणजे आम्हाच्या त्या गुडघ्यांमुळं आमचं सांभाळ नाही राहिला नाही का, त्याच्यामुळं ह्या विकायच्या आहे म्हशी. नाही तर वापायची काय हे नव्हती, आवश्यकता नव्हती. पण गुडघ्यांमुळे ना आमच्या मंडळीच्या, त्याच्यामुळे सांभाळायला कोणीच नाही राहत नाही. तर मग ह्या म्हशीचं दूध काही चालू आहे दादा. आहे ना दूध आजही जात आहे 4.5-5 लिटर दूध जात आहे डेअरीला. हा. आणि आता ती लागलच एवढं महिना 2 महिन्यामध्ये लागलच ती. हा. आणि ही गावठी ही वापायची आहे बुवा. हिचा पारडू असेल ना घरी. हिचं मारला ना आता माग. हा हा. पहा पारडू मारला. दूध चालू आहे बा आता इथं 4.5 लिटर डेअरीला. बरं हिच्या कासामध्ये हात घालून दाखवा. नाही तशी शांत आहे बुवा, ह्या शांत आहेत ह्या काय शांत आहे ती, पळती नाही काय नाही, कोणी जुवा बुवा कोणी हा, पाहणं हा. तसं नाही म्हणजे काही. कोणालाही पाजून देते बा. हा कोणाला पाजून देते तसं नाही काही. आणि एकदम शांत बुवा, शांत म्हणजे पळत नाही काय नाही. लोकांच्या मशीनच्या नाही तर गळ्यांमध्ये असे लोडणे राहते राहते. आता हे कासरे जे आहेत ना, हे फक्त कासरे खाली न्यायला आणायपुरच्या अडचणचा रस्ता आहे का नाही, हा अडचणचा रस्ता आपल्याकडे. धरून धरून मग न्याय लागत येते. आणि ही ज्या वेळेस जणली ना त्यावेळेस 9 लिटर दूध देत होती गावठी म्हैस ही जनली त्या टायमाला. हा. पण मग खाद्य पण तसंच वापरायला लागतं नाही का, हा हा. खाद्य असलं तर मग तसं वापरायला लागत. काय खाद्य घालत होते तुम्ही तरी. मी खाद्य आहे ना हिला शेंगदाणा पेंड, सरकी, उडदाची चुनी, मका भरडा, एवढा गव्हाचं पीठ म्हणजे दोन्ही घालत होतं. दोघींनी घालतो. हा दोघींनी घालतो त्या उपयोगाचे. ह्या ही मारीत नाही ना म्हैस. नाही नाही मारायला नाही काही, मारायला नाही, मारायला नाही. म्हशी म्हणजे म्हशीचाच बुवा. तर दादा ह्या म्हशीची किंमत काय सांगितली मग. ही सांगायला 65,000 आहे. 65,000. हा ज्या वेळेस जनली त्यावेळेस 9.5 लिटर दूध कंप्लीट दिलं तिनं. हा हा. आणि आता कमी झाली नाही का, 4.5 लिटर दूध देते आता. हा हा. डेअरला जातोय आता, घरी काय एवढं खात नाही आम्ही नाही का. आणि 65,000 सांगितले ह्या म्हशीचं. तर काही मागं पुढं मग बैठकीला बसले होईल ना. बैठकीला बसले होईल. बैठकीला ज्यावेळेस बसू ना त्यावेळेस होईल. असं आहे का. ती गावठी आहे. हा ही गावठी. मावरी. हा ती मावरी आहे खालची मोठी. हा. दादा ह्या म्हशीची किती इता झाल्यात. ह्या म्हशीचं आहे ना आता ही तिसऱ्यांदा लागल. तिसऱ्यांदा लागेल तिसऱ्यांदा म्हणजे लागल आता. 2 इता झाल्यात. दोन इताची आहे. हा आणि आता तिसऱ्यांदा लागल. हा आणि ती जी मोठी आहे ना मावरी म्हैस, हा. ती आता दुसऱ्यांदा खाली व्हायली. खाली व्हायले. हा एक झालाय म्हणजे पहिला इत. हा पहिला इत झालंय. हा दुसऱ्यांदा लागेल आता खाली व्हायला. महिन्यात 1.5 महिन्यात खाली होईल. हा हा. गरीब लाईनीचे आहेत, पळती नाही काही नाही काही नाही, अगदी आदबशीर मध्ये. तर म्हशी ह्या तुम्हाला दोन्ही द्यायच्यात. मग तुमचा पूर्ण नाव आणि पत्ता सांगून द्या बरं. माझ्या नाव ज्ञानदेव धिंदळे,
धामणवन, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर आणि धामणवन दर्याची वाडी किंवा पोटभरे वस्ती असं दोन्ही म्हणतात बुवा. हां माझा मोबाईल नंबर आहे 94 20 65 36 12. हा त्यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर पण दिसत आहे. येताना मंडळी फोन करूनच या, म्हणजे मी कधी घरी राहतो कधी नाही राहत. फोन केल्यावर मग घरी थांबन. आणि वरून काय म्हशी कोणत्याही रानाला चरायला जातात त्याच्यामुळे म्हशी चरायला जातात का नाही, म्हणजे मग आम्हाला तशा सेटलमेंट करायला बुवा, हा. म्हशी चारायला हां नेता येतात आणता येतात. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि share करा. शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजे असेच गावाकडील नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर थांबा मित्रांनो इथंच. गुड बाय.